माध्यमातून या स्पर्धेसाठी तारबाडीचे एक फार चांगल्या दमदार व्यक्तिमत्व आहे, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केल्या गेल्या त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आभार असतील. तसेच आपण पाहतोय विकासजी मेंगाळ या साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 2 टावर फॅन अर्थातच कूलर जे आम्हाला पुरस्कृत केले चापेडवाडी गावातील एक व्यक्तिमत्व आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आभार असतील. तसेच आपण पाहिले गेल्या राजा पिरकड यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच जो संघ जिंकतो त्या टीमसाठी फ्रुट्स आम्हाला खऱ्या अर्थानं पुरस्कृत केले गेले आहेत. आपण पाहतोय अर्थातच केळी त्यांच्या माध्यमातून आम्हाला दिले गेले आहेत. राजा पिरकड चापेवाडे त्यांचं देखील आभार असतील. खऱ्या अर्थाने या सर्व देणगीदार दानशूर व्यक्तिमत्वांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करेन आणि जाऊया मॅचच्या दिशेने लक्ष वेधूया. ज्या ठिकाणी सेकंड राऊंड मधला पहिला सामना आपण पाहतोय 4 षटकांचा आपण पाहतोय सामना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज होईल यावेळेस आपण पाहतोय राऊंड विकेट ना पहिला चेंडू फुटबॉलचा वापर बॅटची लिडिंग एज आणि इथून मात्र पाहावं लागेल डाबाची सुरुवात झाली. सामन्याला सुरुवात आपण पाहतोय एका धावेने पाहायला मिळाल्या. खऱ्या अर्थानं अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अनिल शेंडे आणि जितेंद्र एक नामवंत जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती आपण जर का पाहिलं गेला पहिला चेंडू सुरेख रिलीज केला फुटबॉलचा वापर होता मात्र फारसं टायमिंग जुळलं नाही आणि तोपर्यंत एक सिंगल धाव स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आणि जितेंद्र शेंडे ऑन स्ट्राईक वरती सामना करेल. यावेळेस अतिशय सुंदर फटका यावेळेस पाहावं लागेल मिड विकेटला क्षेत्ररक्षण तैनात द्या आणि जबरदस्त जेल टिपला जाईल आणि विकेटचं पतन 0 या धावसंख्येवरती आपण पाहतोय फलंदाज बाद होईल. खऱ्या अर्थाने डाबाची सुरुवात करून दिली अनिल शेंडेने एका धाबेने मात्र स्वतःला अकाउंट ओपन करता आलं नाही. जितेंद्र शेंडे यावेळेस मात्र 0चा चष्मा घालून तंबूच्या आश्रयाला आणि फलंदाज बाद होईल. आपण पाहतोय 1 अंकावरती सो मच. वन डाऊन साठी मैदानाच्या आतमध्ये संघाचा संघनायक खऱ्या अर्थाने योगेश आगिवलाला आपण पाहतोय ऑनर स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. ज्याने ज्यावेळेस आपण पाहिलं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये ज्यावेळेस त्यांच्याशी मुलाखत साधली आपण पाहिलं त्याने सांगितलं 50 ते 60 धावांपर्यंत मजल मारण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. मात्र त्यासाठी एखादी भागीदारी मैदानाच्या आतमध्ये रचावी लागेल कारण समोर देखील केपी प्रतिष्ठान खरवई संघ ज्यानं पहिल्या सामन्यामध्ये गवगवीत विजय एकतर्फी सामना जिंकला आणि त्यांच्या अगेन्स्ट चांगली फाईट द्यायची असेल तर इथून मात्र चांगली बॅटिंग करणं देखील फार गरजेचं राहील. इथून गोलंदाज यावेळेस सज्ज होईल. दिनेश वाघ राऊंड विकेटना यावेळेस 3रा चेंडू रिलीज करेल. गतीमध्ये परिवर्तन आपण पाहिलं गेलं फिंगर रोल केल्या मात्र पंचाने सांगितलं लाईन खराब आहे आणि अतिरिक्तच्या स्वरूपात एक सिंगल धाव मात्र धावपटल्यावरती जोडली जाईल. अर्थातच 2 धावा यावेळेस मात्र धावपलकरती लागले गेल्यात. एक्स्ट्रा स्वरूपात एक सिंगल धाव आणि इथून मात्र कुठे का होईना चांगला गोलंदाज आपण पाहतो दिनेश वाघ आपली आक्रमकता सिद्ध करत असताना मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा मात्र बॅटची टॉप एज चेंडू भरपूर काळ हवेमध्ये मात्र लांबी पाहावी लागेल. लांबी तेवढीच आणि चेंडू जाईल. यावेळेस मात्र 6 धावांसाठी हा पहिला ब्लास्ट योगेश आगिवलाच्या बॅट मधून शानदार बिग हिट षटकार. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने असं वाटलं होतं चेंडू मैदानाच्या आतमध्ये राहील मात्र जेवढी उंची प्राप्त झाली तेवढीच लांबी देखील चेंडूला प्राप्त झाली आणि चेंडू गाठले सीमापार 6 धावांसाठी आणि इथून पावला गेले. दिनेश वाघ वरती थोडासा दबाव निर्माण केला आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं गेला सौरभ 11 धारोळ हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. ज्या संघाला खऱ्या अर्थानं पहिल्या राऊंड मध्ये खेळण्यासाठी कोणताही संघ तयार झाला नाही आणि त्यानंतर त्यांना पुढे वाटचाल दिली गेली आणि इथून मात्र हा सेकंड राऊंड मधला पहिला सामना आपण पाहतोय केपी प्रतिष्ठान खरवई आणि त्यांच्या अगेन्स्ट सौरभ 11 धारोळ हा संघ आपण पाहतोय. ज्या अनुषंगानं या संघाची दहशत राहिली आहे या विभागामध्ये आणि त्या कारणास्तव आपण पाहिलं गेलं त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला संघ खेळताना पाहायला मिळाला नाही. मात्र इथून पाहावं लागेल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न बॅटची टॉप एज आणि इथून मात्र आपण पाहिलं गेलं थोडंसं फंबल आणि इथून शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहिला आणि इथून मात्र हा डॉट चेंडू
म्हणजे फार चांगली कमबॅकिंग गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दिनेश वाघ षटकार आल्यानंतरचे 2 चेंडू अप्रतिम फेकलेत. म्हणजे गोलंदाजाकडे असलेले कौशल्य आणि गुणवत्ता मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करत असताना, कारण षटकार आला आणि त्यानंतर मात्र प्रत्युत्तर देत असताना योगेश आगिवल्याला मात्र थोडंसं शांत केलं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस मात्र लोवर फुल टॉस प्रॉपर टायमिंग करता आलं नाही आणि तोपर्यंत एक सिंगल मात्र कंप्लीट केले गेले. इथून पाहावं लागेल दुसरीचा प्रयत्न केला जाईल का. मात्र थोडस पंबलिंग मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल आणि मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. या सिंगलच्या सहाय्यानं षटक क्रमांक पहिलं देखील संपलंय आणि P1च्या षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय पहिल्या हाफ मध्ये बॅटिंग करत असताना सौरभ 11 धारवाड संघ जाऊन पोहोचलाय. एक गडी बाद असताना 9व्या अंकावरती. 24 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं फ्रेश 4 गोलंदाज म्हणजे प्रत्येक गोलंदाजाची या ठिकाणी मात्र कुठे का होईना चांगली मेहनत करणं फार गरजेचं राहील. जर का एखाद्या गोलंदाजावरती आक्रमण केला तर एक चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. कारण खरबई संघाने आपण पाहिलं गेल्या पहिल्या सामन्यामध्ये 5 षटकामध्ये अवघ्या 34 धावांपर्यंत बनवली टीमला रोखलं होतं आणि तिथून तो सामना जिंकला गेला आपण पाहतोय. मात्र समोर आपण पाहिलं गेलं सौरभ 11 धारवाड संघ एक बल्लाडे संघ म्हणून या संघाची देखील ओळख आहे. आता यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती पहिल्या सामन्याचा हिरो आतिश. यावेळेस मात्र पहिला चेंडू अतिशय सुंदर फटका सजवला मिडॉनचं क्षेत्ररक्षण चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचा, कारण एका धावेसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये धारवाड टीमला करताना आपण पाहतोय. म्हणजे गोलंदाजी आपण पाहायला गेले फार चांगली केली जाते. कारण प्रत्येक चेंडू गणित समीकरण बदलत असताना यावेळी स्ट्राईक रोटेट होईल ऍज अ ओपनर अनिल शेंडे ऑन स्ट्राईक वरती आपण पाहतोय. यावेळेस मात्र बॅटची टॉप एज विकेटच्या मागे कोणत्याही प्रकारे चुकी पाहायला मिळत नाही आणि धक्का क्रमांक दुसरा लागेल. फलंदाज बाद होईल अनिल शेंड्या बॅक टू द पॅव्हिलियन. स्वतःवरती यावेळेस मात्र नाराज असेल, कारण ज्या रीतीनं सलामीसाठी आला होता असं वाटलं होतं चांगली बॅटिंग त्याच्याकडून अपेक्षित राहील, मात्र तसं घडलं नाही आणि इथून मात्र जड पावलाने मैदान सोडत असताना आपण पाहतोय. यावेळेस खऱ्या अर्थानं फलंदाज अनिल शेंड्या तंबूच्या आश्रयाला आणि इथून मात्र गोलंदाज अतिशय कौतुक करेन, कारण ज्या रीतीनं पहिल्या सामन्यामध्ये गोलंदाजी धारदार राहिली तशाच रीतीनं या सामन्यामध्ये देखील आपली आक्रमकता सिद्ध करत असताना, कारण जसा सामनावीराचा किताब त्याने संपादित केला त्याचा देखील आत्मविश्वास वाढला असेल. समोर कोणता संघ आहे याचा विचार न करता आपल्यामध्ये असलेले कौशल्य आपल्यामध्ये असलेल्या गुणवत्ता मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करत असताना, कारण टेनिस क्रिकेट म्हटला तर अशाच रीतीने खेळ आपल्याला पाहायला मिळतो. कधी पलटवार तर कधी वार आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस आपण पाहतोय नवीन फलंदाज सुनील शेंडे चौथ्या क्रमांकावरती ऑन स्ट्राईक वरती यावेळेस मात्र सज्ज होईल. एखादी भागीदारी मैदानाच्या आतमध्ये रचना फार गरजेचं राहील, कारण क्रिकेट म्हटला तर साजेदारीला फार महत्व दिले जातं आणि ती साजेदारी रचली जाईल का. यावेळेस मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये यावेळेस पाहावं लागेल चेंडूला फेकून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. हा पहिला ब्लास्ट सुनील शेंडेच्या बॅट मधून बिग हिट शानदार षटकार. केली जातात ज्या धावांची गरज होती त्या धावा मात्र याला सुरुवात झाली. सुनील शेंडे यावेळेस रिव्हर्स फटका कमालीचा आपण पाहतोय. प्रॉपर टायमिंग चेंडू जाईल एक टप्पा घेत शानदार हा चौकार. खऱ्या अर्थाने कौतुक करेन सुनील शेंडेचा, जसा मैदानाच्या आतमध्ये आला आपल्या धावाची सुरुवात षटकाराने केली त्यानंतर मात्र हा चौकार म्हणजे फार चांगली बॅटिंग. विचार केला गेला दोन फलंदाज स्वस्तात बाद झाले असं वाटलं होतं, थोडंसं अडचणीत सापडेल सौरभ 11 धारवाड संघ, मात्र तसं मैदानाच्या आतमध्ये होत नाही. अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस फटका सजवला चेंडूवरती असलेली अचूक नजर प्रॉपर टायमिंग आणि चेंडू सीमापार आपण पाहिला. इथून गोलंदाजावरती थोडंसं दडपण निर्माण केलं आहे. ज्या गोलंदाजाने पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती त्या गोलंदाजावरती मात्र यावेळेस प्रहार आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा चेंडू शॉट आपल्या त्यावरती चपराक चेंडू मात्र यावेळेस साभेमध्ये आणि अप्रतिम झेल कॅरी केला जाईल, मिड विकेटला टिपला जाईल झेल आणि संपेल. यावेळेस मात्र सुनील शेंडेचा खेळ मात्र कौतुक करेन, कमी चेंडू खेळला मात्र धावा मात्र भरपूर देऊन गेला आपल्या टीमसाठी. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. 3 चेंडूचा सामना केला त्यामध्ये 10 धावांचं योगदान आणि संघाची टोटल धावसंख्या जाणून पोहोचल्या. दुसरं षटक मार्गस्थ असताना सौरभ 11 धारवाड संघ 3 गडी बाद 20 अंकावरती.
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत योगी शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा हे संगीत आपण पाहिलं. डीजे आपण पाहिलं गेलं खऱ्या अर्थानं फार चांगली भूमिका पार पाडत असताना गोलंदाज आपण पाहिलं गेलं आतिश कमबॅक जरूर केलाय. मात्र या षटकातील अंतिम चेंडू सामना करायला विशाल छोटा पॅक बडा धमाका आणि तीच ओळख मैदानाच्या आतमध्ये साध्य करत असताना दुधारी तलवार लगी तो बाद नाही तो बरबाद. आणि पहिल्या चेंडूवरती आपल्या डाबाची सुरुवात 6 धाब्याने आणि इथून मात्र षटक क्रमांक दुसरा संपलाय आणि कमालीचा ब्लास्ट अतिश वरती मात्र थोडंसं आक्रमण केला आणि तब्बल 26 धाबा 2 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना सौरभ 11 धारोळ संघ आपण पाहतोय. सामना मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये दिनेश वाघचा बोलबाला आपण पाहिला ज्याने 9 धावा देत 1 सफलता प्राप्त केल्या. अतिशने देखील फार चांगली गोलंदाजी केली होती मात्र शेवटच्या क्षणाला जो मार बसला तिथून मात्र थोडासा मागडा ठरला आपण पाहतोय. तब्बल 17 धावा देत 2 सफलता त्याच्या नावावरती देखील आपण पाहिल्यात. आणि इथून मात्र विशालचा कौतुक करेन काय फटका सजवला होता डोळ्याची पारणं फेडणारा फटका कारण छोटा पॅकेट बडा धमाका ही त्याची ओळख आहे आणि ते सिद्ध केलं मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या षटकाला सुरुवात लोअर फुल टॉस गोलंदाज आपण पाहतोय यावेळेस ऋषिकेश मुकनेला आपण पाहतोय. पहिला चेंडू सुंदर रिलीज केला. इथून पाप लागेल कौतुक करण योगेश आगिवलाचा आपण पाहिलं संघाचा संगनायक आहे एक मास्टर माइंड खेळाडू आहे आणि त्याला माहिती आहे ज्या विशालने आपल्या डाबाची सुरुवात षटकाराने केल्या त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न आणि पहिल्या चेंडूवर ते सिंगल घेत विशाल पुढे स्ट्राईक ठेवल्या कारण विशाल मध्ये क्षमता आपण पाहिलं गेल्या आणि ते सिद्ध केलं पहिल्या चेंडूवरती. मात्र इथून पाप लागेल ऋषिकेश मुकने देखील एक तेवढाच चांगला गोलंदाज आहे. यावेळेस मात्र फिंगर रोल केल्या इथून मात्र गोल्डन स्पॉट वरची सफर आणि इथून पाहिलं गेला थोडस आउटस्विंग आपल्याला चेंडू पाहायला मिळाला. बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळला नाही आणि तिथून मात्र डॉट चेंडू भरपूर उशिराने का होईना मात्र हा डॉट चेंडू गोलंदाजाचा थोडासा आत्मविश्वास मात्र या मॅच मध्ये वाढवून जाईल. आपण पाहतोय प्रत्येक चेंडू कनेक वेगळं क्षेत्ररक्षण केलं जाते कारण त्यांना माहिती आहे समोर देखील तेवढाच ताकदवर संघ जर का धारोळ टीमच्या अगेन्स्ट कमी धावे संख्येपर्यंत रोखल्या तर नक्कीच उत्तरार्धामध्ये चेसिंग साठी तेवढे प्रयत्न कमी करावे लागतील. मात्र त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष कितपत केला जाईल हे देखील पाहणं गरजेचं असेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू मात्र पंच आमच्याकडे वळाले गेले. पंच सांगतील की इथून मात्र लाईन खराब आहे आणि अतिरिक्तच्या स्वरूपात एक सिंगल धाव पडल्यावर ती जोडली जाईल आणि संघाची टोटल धावसंख्या पुढे वाटचाल करेल 28 अंकावरती. सामना मात्र रंगतदार स्थितीमध्ये आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं धारोळ संघाची दहशत आपण पाहिलं गेलं जवळपास 5व्या क्रमांकावरती आलेल्या विशाल शेंडेने पहिल्या चेंडूवरती षटकार रोखलाय म्हणजे कितपत खोलवरची बॅटिंग आहे आपण पाहू शकाल. यावेळेस मात्र सुंदर चेंडू रिलीज केला मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम ऋषिकेश मुकनेचं कौतुक करेन ज्या रीतीनं दुसऱ्या षटकामध्ये थोडंसं आक्रमण केलं आणि त्यानंतर मात्र वापसी करणं फार गरजेचं होतं आणि ती वापसी केली जाते. आपण पाहतो ऋषिकेशच्या माध्यमातून अद्यापपर्यंत 3 चेंडू रिलीज केलेत त्यामध्ये एक खराब चेंडू आणि त्यामध्ये 2 धावा खर्च केल्यात म्हणजे फार चांगली गोलंदाजी विशाल शेंडेला शांत ठेवलंय म्हणजे जणू काही यावेळेस मात्र अप्रतिम वापसी आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये कौतुक करावं लागेल कारण फुटबॉलचा वापर पाहायला मिळत नाही गतीमध्ये परिवर्तन केले जातात स्लोवर रित्या चेंडू लेग स्पिन आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या कारणास्तव थोडंसं मात्र आपण पाहिलं गेला फलंदाज विशाल शेंडेवरती देखील दबाव निर्माण झाला असेल. या षटकातील उर्वरित 2 चेंडू एखादा ब्लास्ट एक सन्मानजनक तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. मात्र तसं घडेल का ऋषिकेश मुकने कायम ते सिद्ध करेल. मैदानाच्या आतमध्ये रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इथून पाहावं लागेल. डेंजर झोनला फलंदाज पाहिला होता बॅकअप नाही आणि तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट यावेळेस पाहावं लागेल. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये थोडंसं खराब क्षेत्ररक्षण इथून पाहायला गेलं. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडू फेकी केला आणि तोपर्यंत अवधी होता 2 धावेचा आणि 2 धावा एकवटल्या गेल्यात आणि आपण पाहिलं गेला 30 धावा पडल्यावरती लागल्या गेल्यात. सौरभ 11 धारोळ संघ पहिल्या हाफमध्ये बॅटिंग करत असताना संघर्ष जरूर पाहायला मिळतो दोन्ही टीमच्या बाजूने कारण दोन्ही टीमसाठी हा सामना भरपूर महत्वाचा राहील कारण इथून सामना जिंकेल तो क्वालिफायरचा सामना आपण पाहतो संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. मात्र त्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केले जातील. शॉट आपल्या त्यावरती चपरा कमालीचा फटका मात्र बॅकअप सुंदर आहे आणि तोपर्यंत आपण पाहिलं सेकंड स्लिप मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण राहिल्या गेल्या आणि मिळाली फक्त एक सिंगल धाव आणि पंच आम्हाला सांगतील षटक क्रमांक 3 देखील संपला गेलाय आणि 3 षटकांच्या अखेरीस पहिल्या हाफमध्ये बॅटिंग करत असताना सौरभ 11 धारोळ संघ 3 गडी बाद 31 अंकावरती.
थँक्यू सो मच. गुरु 11 चापेवाडी आणि त्याच्या अगेन्स्ट हेतुटणी बी संघ. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आले असतील तर रिपोर्टिंग करा. यजमान विपक्ष पाहुणे असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. चला हेतुटणी बी संघ आपण आला असेल तर रिपोर्टिंग करा. जिथे पगला डाबाला आता खरं तर 5 मिनिटांमध्ये हा पगला डाव इथे संपन्न होईल आणि मध्यांतर काळामध्ये आपण टॉस करणार आहोत हे देखील लक्षात असू द्या. हेतुटणी बी संघ आले असेल तर आम्हाला लगेचच रिपोर्टिंग करा. टॉस साठी आपण लगेचच या ठिकाणी टॉस संपन्न करूया. जिथे आपण पाहतोय षटक क्रमांक 4 अंतिम षटक आहे. अंतिम षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज मनीष आलेत. पुढे द तियर राईट मोर द विकेट आउट द कॉम्बॉक्स. थँक्यू. अप्रतिम फटका आपण पाहतो. अंतिम षटकाला सुरुवात आणि पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं मनीष या गोलंदाजाचा. विशाल शेंड्या तिसऱ्या षटकामध्ये थोडासा बॅकवर्डला होता आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा जशी स्ट्राईक मिळाली पुन्हा एकदा मात्र हा प्रहार आणि या 6 धाब्याना संघ पुढे वाटचाल करायला आपण पाहतोय. 37 अंकावरती क्रांतिम स्लॉगरचं षटक या षटकामध्ये हाणेमारी करणं फार गरजेचं राहील. या षटकामध्ये जेवढे जास्तीत जास्त धावा बनवल्या जातील तेवढे उत्तरार्धामध्ये आपण पाहतो गोलंदाजीसाठी त्यांना पोषक ठरतील. मात्र पाहावं लागेल मनीषवरती पहिल्या चेंडूवरती प्रहार आणि इथून मात्र गोलंदाजावरती थोडंसं दडपण यावेळेस मात्र निर्माण झालं असेल. मनीषला देखील स्वतःला सिद्ध करायचं असेल तर इथून मात्र अचूक टप्प्यावरती असणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये त्याला देखील सादर करावं लागेल. कारण समोर छोटा पॅकेट बडा धमाका आपण पाहतो. यावेळेस अप्रतिम बॅटिंग करत असताना विशाल शेंड्या ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आपण पाहिला आणि इथून आपण पाहतो कमबॅक करेल का गोलंदाज. अतिशय सुंदर चेंडू रिलीज केला कारण त्याने इथून ओळखल्या ज्या रीतीने आपण पाहिल्या गेला विशाल शेंडेला स्लोवर रित्या चेंडू जास्त मात्र आपण पाहिल्या गेला त्याच्यासाठी चांगले नाही आहेत आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी केली जाते. इथून पाहावं लागेल कशा रीतीने बॅटिंग केली जाईल. फुटवरचा वापर पाहायला मिळत नाही आणि तो फुटवरचा वापर केला जाईल का पुन्हा एकदा लोअर फुल टॉस स्वतःच्या पॉलिथ्रीमध्ये अडवण्याचा प्रयत्न आणि तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. यावेळी स्ट्राईक रोटेट होईल. संघाचा कॅप्टन कुल योगेश आगिवला ऑन स्ट्राईक वरती 1 डाऊन साठी आला होता. अद्यापर्यंत त्याच्या बॅट मधून देखील एक षटकार आपण पाहिलाय आणि सिंगलच्या साहाय्याने चांगली बॅटिंग करत असताना मात्र पहिल्या पूर्वार्धातील उर्वरित अंतिम 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. एखादा बिगिट एक सन्मानजनक धावसंख्या उभी करेल. यावेळेस मात्र कमालीचा फटका ऑन साइडला कॉपी बुक स्टाईलला यावेळेस मात्र आपण पाहतोय मिनी आपण पाहतोय यावेळेस फ्लॅट 6 आणि चेंडू सीमा पार 6 धाब्यांसाठी योगेश आगिवलाचा हा दुसरा ब्लास्ट 6 हा बिगिट षटकार आणि 6 धाब्याने संघ मात्र पुढे वाटचाल करेल. आपण पाहतो यावेळेस तब्बल 44 अंकावरती म्हणजे एक चांगल्या सुस्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय सौरभ 11 दाळू संघ आणि इथून मात्र गोलंदाज मनीष वरती आक्रमण. शेवटच्या मोमेंटला असं वाटलं होतं तिसऱ्या षटकामध्ये 5 धावा खर्च केला होता ऋषिकेश मुकनेनं फार चांगला कमबॅक केला होता. मात्र त्यानंतर अंतिम षटकामध्ये विशालला जो पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला तिथून मात्र गोलंदाजावरती पुन्हा एकदा मात्र दबाव आपल्याला पाहायला मिळाला. आणि पहिल्या पूर्वार्धातील अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. बघा गावदेवी हेतुट नेबर संघ आपण आला असाल. जीवन चौधरी अक्षय वल्ला याच्या टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस या ठिकाणी मात्र केला जाईल. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय पनवेल विभागातील आज संघ देखील आपल्याला पाहायला मिळेल. मात्र लक्ष विद्या मॅचच्या दिशेनं ज्या ठिकाणी अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी आणि इथून पाहावं लागेल लाईन खराब आहे पंच आम्हाला सांगत असताना इट इज अ वाईड चेंडू आणि अतिरिक्तच्या स्वरूपात संघ पुढे वाटचाल करेल. तब्बल 45 अंकावरती योगेश आगिलाने सांगितलं होतं 50 ते 60 धाब्यांपर्यंत जाण्याचा प्रयत्न. मात्र अद्याप एका मोठ्या फटक्याची अपेक्षा राहील सांघिक अर्धशतकासाठी. मात्र तो मोठा फटका लगावला जाईल का गोलंदाज कमबॅक करेल. गतीमध्ये परिवर्तन अप्रतिम गोलंदाजी स्लोवर रित्या चेंडू फेकलेला आणि इथून मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळला नाही आणि इथून 5वा चेंडू देखील सुरेख रिलीज केला मैदानाच्या आतमध्ये. अंतिम टार्गेट सेट बॉल यावेळेस फेकला जाईल मनीष या गोलंदाज माध्यमातून. यावेळेस सज्ज होईल समोर खेळण्यासाठी योगेश आगिवला संघाचा संघनायक. संघासाठी अंतिम चेंडूवरती किती धाब्यांची मोहर लावेल यासाठी हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये रिलीज केला जाईल. पुन्हा एकदा मात्र शॉर्ट ऑफ लेन त्यावरती चपराक चेंडू भरपूर काळ हवेमध्ये आपण पाहतो मिड विकेटला जबरदस्त जेल टिपला जाईल आणि शेवट गोड करत असताना मनीषा गोलंदाज विकेटचं पतन आणि धक्का क्रमांक लागत असताना यावेळेस आपण पाहतोय 5वा सौरभ 11 धारोल टीमला खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेलं 45 अंकावरती आणि समीकरण असेल येणारे 24 चेंडू आणि लक्ष ठेवलंय 46 धावसंख्येचा आपण पाहतोय. केपी प्रतिष्ठान खरवई संघाच्या अगेन्स्ट कोणता सामना यामधून खऱ्या अर्थाने विजयाच्या समेत
वाटचाल करेल, कोणता संघ क्वालिफायरचा अंतिम सामना खेळण्यासाठी पुढे वाटचाल करेल, हे धावतं वर्णन ऐकवण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये करूया बदल. आवाजामध्ये आपल्याला फेरबदल पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं याच परिसरातील ज्यांचा मखमलीचा आवाज खऱ्या अर्थानं आमचे परम मित्र आपण पाहतोय, खऱ्या अर्थानं सोनूजी अगिवला यांचा आवाज आपण ऐकूया. धन्यवाद. एका बाजूला आयोजकांचा घरचा संघ आपण पाहतोय स्वर्गीय गुरु 11 चापेवाडी बस संघ, एका बाजूला सुनीलचा संघ, तर त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय जीवन चौधरीचा एक पनवेल विभागातील फार चांगला संघ आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमला विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी त्वरित संपर्क साधायचा. खऱ्या अर्थानं ही लढत फार चांगली राहील. एका बाजूला आपण पाहतोय स्वर्गीय गुरु 11 चापेवाडी बस संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी हेतुटणे बस संघ, म्हणजे अर्थातच लढाई आपल्याला पाहायला मिळेल. पनवेल विरुद्ध अंबरनाथ अशी लढाई जरूर आपल्याला पाहायला मिळेल. मी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी आमंत्रित करेन खऱ्या अर्थाने या व्यासपीठावरती उपस्थित बाळूजी शीत यांना विनंती करेन की आपल्या शुभ असत्या मात्र आपण नाणेफेकी संपन्न करण्यासाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण देखील उपस्थित दाखवायचे. खऱ्या अर्थानं अतिशय दमदार स्पर्धा जे वाघोबा क्रिकेट संघ चापेवाडी ब आयोजित स्वर्गीय गुरुनाथ उघडा स्मृती चषकामध्ये दोन संघादरम्यान टॉस केलं जाईल. एका बाजूला आपण पाहतोय गुरु 11 चापेवाडी, तर एका बाजूला गावदेवी हेतुटणे बा, आणि यावेळी छापा कॉल केला होता आणि टॉस लागला गेला. आपण पाहतोय गुरु 11 चापेवाडी संघ. सर्वप्रथम डिसिजन काय असेल? फिल्डिंग करण्याचा प्रयत्न असेल. आपण स्वतः आयोजक आपल्याला मात्र जास्त आपल्याशी चर्चा करणार नाही. या मात्र आपल्या विपक्षीय फाईट करेल. आपण पाहतोय खऱ्या अर्थाने गावदेवी हेतुटणे बस संघ पनवेल परिसरातील एक चांगला संघ आहे. आपल्याला प्रथम बॅटिंग करायच्या. टॉस मात्र गमावलाय. जर का टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? बॅटिंगच घेतली असती. नक्कीच, म्हणजे मनासारखा निर्णय आपल्या वाट्याला आलाय. सामना 5 षटकांचा राहील. अंबरनाथ असोसिएशन म्हटला तर एक चांगली संकल्पना असते. सातत्यानं पहिले सामन्या 5 षटकांचे, मात्र या 5 षटकामध्ये समोर आयोजकांचा चापेवाडी बस संघ आहे. त्या संघाविरुद्ध खेळ करत असताना 5 षटकामध्ये किती धावा बनवण्याचा मानस राहील? 60+ करण्याचा प्रयत्न करू, कारण समोरचा संघ सुद्धा चांगला आहे आणि गुरुनाथ हा नक्कीच आमचा जवळचा मित्र आहे आणि नक्कीच त्यांच्या समोर खेळायला आम्ही चांगली फाईट. खऱ्या अर्थानं आज ते आपल्यामध्ये नाही आहे आणि त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी, त्यांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी ही स्पर्धा भरवली गेली आहे. आयोजनाबद्दल काय सांगाल आणि या स्पर्धेबद्दल 2 शब्द? आयोजन तर खूप छान आहे, कारण दरवर्षीप्रमाणे आम्ही या मैदानावर खेळावं येतो. तर नक्कीच आयोजन चांगलंच असतं आणि इथं खेळायला सुद्धा मजा येतं आणि नक्कीच इथं जिंकण्याचा प्रयत्न करू, कारण 2025 आमचा खूप बॅडला गेला आणि 2026चा पहिला 1 तारीख असेल आणि पहिला आमचा सामना असेल. पाहूयात 2026 कुठेतरी आम्ही चांगला करण्याचा प्रयत्न करू, कारण 25 मध्ये आम्हाला अद्यापर्यंत एकही सुद्धा ट्रॉफी लागली नाही आणि नक्कीच आम्ही आज जिंकण्याचा प्रयत्न करू आणि आयोजकाचे धन्यवाद मानेन, कारण आम्हाला इथं खेळण्याची संधी दिल्याबद्दल. धन्यवाद. येऊ दे आपण पाहतो येदुर्णे टीमचे कॅप्टन अप्रतिम त्यांची बाईट पाहायला मिळाली, कारण 2025 मध्ये अपयश जरूर आल्या, मात्र इथून 26 साठी त्यांना देखील शुभेच्छा असतील. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी जोडले जातील आमचे परम मित्र आपण पाहतो सुनीलजी अगिवला सरांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू सो मच स्वप्नीलजी वाले सर, ज्यांचा आपण पहिल्या पूर्वार्धामध्ये आवाज ऐकला. खरं तर आपण पाहतोय या ठिकाणी स्पर्धा मानाची सन्मानाची स्पर्धा पाहायला मिळते. आज मात्र या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस तुम्हाला पाहायला मिळतोय, जे वाघोबा क्रिकेट संघ चापेवाडी बी आयोजित स्वर्गीय कैलासवासी गुरुनाथ उघडा स्मृती चषक 2025 हे दैदिप्यमान सोहळा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय. जावं पण आता मॅचच्या दिशेने, जिथे मॅच तुम्हाला पाहायला मिळते. एका साईडने केपी करबई संघ आणि त्याच्या अगेन्स्ट सौरभ 11 धारोळ संघ खेळतोय. प्रथमतः बॅटिंग करत असताना धारोळ टीमनं 30 बॉल मध्ये 45 धाबा दाखल काबाती कंप्लीट केलं होता. 46 धाबांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये घेऊन उतरलाय. तो अर्थातच केपी करबई संघ घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, मराठ्याशिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या मातीला. आणि सध्या आपण पाहतोय पगले पेबांचा षटक टाकण्यासाठी सज्ज जितेंद्र शेंडे. ओव्हर नंबर 1 मध्ये यावेळेस फुटबॉलचा वापर केलाय. मिस्टर आमिंग स्ट्रोक. इथे आपण पाहतोय लॉंग ऑफला योगेश आगिवला चेंडू खाली वेगाने पोहोचले, ठीपला जाईल. इथे आपण पाहतोय
बड़ी मछली जाल में फंस गई. फलंदाज होईल बाद दिनेश वाघ बागतोडा गाव. हो थँक्यू सो मच. आता नुकतंच इंस्टाग्रामवरती देखील खूप फेमस असलेला एक मुलगा आपण पाहतोय किरीस का गाना सुनेगा क्या. खरं तर हे आता वाक्य खूप फेमस झालंय. आपण पाहिलं प्रत्येक लहान मुलांच्या तोंडामध्ये देखील एकच वाक्यात आपल्याला पाहायला मिळतंय. जाऊ पण एकदा मॅचच्या दिशेने थोडंसं एंटरटेनमेंट देखील हवं आहे. परंतु मॅच मध्ये आपण पाहतोय लागोपाठचे 2 चौकार टोकल्यानंतर लगेच आपण पाहिलं इथे दिनेश वाघला परतावा लागला. इट का जवाब पत्थरचं देत असताना गोलंदाज जितेंद्र शेंडे एक शांत आणि संयमीचा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पकडला आपण पाहतोय गोलंदाज जितेंद्र शेंडे. परंतु न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ऋतिक मुकणे आलेत ऑन स्ट्राईक आहेत जिथे 8 धाबा दाफलक्यावरती आहेत. यावेळेस आपण पाहतो पाठची लिडिंग गेज आपण पाहतो लेग स्लिप मध्ये. तर त्या ठिकाणी आपण बघलं मनोहर होते चांगले फील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि पाहता पाहता त्या ठिकाणी एक जाव कंप्लीट केली. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम ऋतिक मुकणेनं केलंय. सन्मान्य आदरणीय जीवनजी चौधरी साहेबांचं इथे आगमन झालं गेले. त्यांना देखील विनंती केली की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनापूर्वक स्वागत आहे. जे हेदुटणे गावातून बिलॉंग करतात त्यांना देखील विनंती केली की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनापूर्वक स्वागत. यावेळेस आपण पाहतो दिकना फटका एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं बॉलला सरळ फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बादल सवारीच्या पाठमधून 46 धावांचा पाठला करत असताना या ओव्हर मधील तिसरा चौकार. पाकलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये इथं पण जर पाकलं गेलं तर इथून जवळपास पहिल्या षटकामध्ये 13 धावा दाफलकावरती. पहा तुम्ही स्ट्राईक देखील रोटेट केली होती. किती महत्वाचा चेंडू होता शेवटच्या बॉलवरती. अगदी बादल सवारीनं त्याच्या पाठमधून चौकार आलाय. मात्र या ठिकाणी बादल सवारीच्या पाठमधून धाबा देखील यायला सुरुवात झाली आहे. कदाचित बहुनली संघाला 100 वैकातर्फी सामना त्याने जिंकवला. परंतु आता सध्या आपण पाहतोय त्यांना संघर्ष करावा लागलाय सौरभ इलेव्हन धारोळ टीमच्या विरोधात. आणि तशा पद्धतीचं काही हे चित्र पाहायला मिळणार आहे का. षटक क्रमांक दुसरा ओव्हर नंबर 2 मध्ये आले. छोटा पाकिट बडा धमाका जितेंद्र शेंडेचा छोटा बंधू अर्थातच विशाल शेंडे ओव्हर नंबर 2 मध्ये. ओ शॉर्ट ऑफ लेनचा बॉल टाफ केलाय स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये. इथे चेंडूला अडवलं गेलंय. इथून आपण पाहतोय ऋतिक मुगणेचं एकच टार्गेट आहे की जास्तीत जास्त स्ट्राईक बादल सवारीकडे दिली जाईल. हेच मात्र टार्गेट आहे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना ऋतिक मुगणे ही त्यांना देखील माहिती आहे. बादल सवारी जर इथून 14 ते 15 धाबा जर इथून 14 ते 15 बॉल जर खेळून काढले तर मॅच इथे आपल्याला 1 साइडेड पाहायला मिळेल. याच्यात मात्र शंका नाही आहे. परंतु त्याच अनुषंगाने सध्या तरी बॅटिंग करत असताना ऋतिक मुगणे पाहायला मिळतात. परंतु एकाएकी सहजासहजी सौरभ इलेव्हन धारोळा संघ सामना सोडणार नाहीये. त्यांना देखील या ठिकाणी चांगलं सौके 46 धाबा 4 ओव्हर मध्ये डिफेंड करण्यासाठी पुरेशा ठरू शकतात. आणि त्याच अनुषंगाने सध्या तरी गोलंदाजी केली जाते. षटक क्रमांक दुसरा ओव्हर नंबर 2 मध्ये विशाल शेंडे. परंतु यावेळेस आपण जर पाहतोय आतापर्यंत 2 चेंडूची फेकी केली आहे. 2 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव कर्ज केली आहे. या षटकातील अजूनही 4 चेंडू शेषित. परंतु समोर एक 20 पडक फलंदाज बादल सवारी. परंतु हा बॉल लॉफ्टेड केलाय लॉंग ऑफला. इथे अनिल शिंदे आपण पाहतोय 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय 2 धाबा सहज रीतीने कंप्लीट. जिथे सिंगल धाव आहे तिथे डबल धाव मध्ये अगदी डबल कन्वर्ट मध्ये खेळली जाते. इथून बादल सवारीला चांगलं स्टाऊक आहे. आपण जर या क्रीडांगणावरती टिकून बसलो 4 ओव्हर तर मॅचचं चित्र पालटू शकतोय. आणि सध्या त्याच अनुषंगाने बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या पुढे सरकेल 2 ने पुढे जाईल. धावसंख्या पाहायला मिळेल 16 ऑन बोर्ड 16 धाबा दाफलकावरती. पुढे तर राईट मोद विकेट. ओ स्विच हिट आपण पाहतो इथे रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न होता फलंदाज बादल सवारेचा. परंतु त्या ठिकाणी सरळ स्पष्टपणे दिसलंय इथून 1च धाव आली. अगदी आपण पाहिलं गेलं तर सौरभ इलेव्हन धारोळा संघ आज मात्र संपूर्णपणे पाक करण्यामध्ये यशस्वी ठरलाय. अर्थातच
याच विभागातील एक दमदार व्यक्तिमत्व श्री नंदराजी अंबीर आणि त्यांच्या माध्यमातून कमिंग सून अर्थातच एक मोठी स्पर्धा याच क्रीडांगणावरती भरवली जाईल, नाईट रजनी स्पर्धा. हो यावेळेस आपण पाहतोय शॉर्ट लेनचा बॉल होता, हुक करण्याचा प्रयत्न ईस्टनच्या पाठीमागे नरेश शेंडे, कुठल्या प्रकारची चूक नाहीये, ठीपला जाईल आणि संपवलाय फलंदाज ऋतिक मुकनेचा खेळ बागटोडा गाव. हो इथे आपण जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत बादल सवार आहे तोपर्यंत केपी करबाई संघ आशा त्याच्या पल्लवीत राहतील, कारण त्याच्यावरती पूर्णपणे जबाबदार आहेत. परंतु दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज विशाल शेंडेले काय कंबाकिंगची गोलंदाजी राहिली आहे. आतापर्यंत त्यांनी चेंडूची फेकी केली आहे 5, त्यामध्ये धाबा खर्च केल्या 4. महत्वाचा बॉल आहे, धावसंख्या धावफलकावरती 17. यावेळेस शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, हुक केला लॉंग ऑनला योगेश आगिवला. अजिबात चुके नसणारे मॅच मध्ये आम्ही नेहमी म्हणतो ना, कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच आणि जिंका मॅच. अशाच पद्धतीचं समीकरण सध्या तरी सौरभ 11 धारोळ संघ करत असताना फलंदाज होईल बाद. लागोपाठचा लागणारा या ओव्हर मध्ये दुसरा धक्का बाग टू द डगआउट. सन्माननीय जीवनजी चौधरी साहेबांना विनंती केली की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. जे पनवेल विभागातून हे दुटणी या गावातून ते बिलॉंग करतात आणि त्यांना विनंती केली की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जाऊ पुन्हा एकदा माझ्या दिशेने जिथे टार्गेट तुम्हाला पाहायला मिळत आहे. 12 बॉल आता विजयासाठी करावं लागतील. 29 धाबा प्रत्येकी षटकामागे तुम्हाला 14.50 अंश सरासरीने धावसंख्या धावफलकावरती मेंटेन करावं लागेल. हे षटक सर फार महत्वाचं आहे. या षटकामध्ये जर 15 पेक्षा जास्त धाबा आल्या तर शेवटच्या ओव्हर पर्यंत आपण मॅच इथून पाहायला मिळेल. परंतु या षटकामध्ये अजय शेंडेनं कंबॅक केलं तर इथून सौरभ 11 धारोळा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. मी उल्लेख देखील केला की जोपर्यंत बादल सवारी मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत केपी खरबाई संघ हा सामना सोडणार नाहीये. परंतु मिस टायमिंग स्ट्रोक मिड विकेट रिजनला आपण पाहतोय जितेंद्र शेंडे होते. वॉट अ कॅच टिपली शेवटच्या क्षणापर्यंत बॉल वरती नजर आणि इथून आपण पाहतोय बादल सवारीचा खेळीचा अंत होत असताना फलंदाज होईल बाद. एक मोठा फलंदाज बाद झालाय. बादल सवारे बॅक टू द पवेलियन. मिळतोय या ठिकाणी आपण जर पाहिलं गेलं सौरभ 11 धारोळ संघाला देखील चांगलाच ठाऊक होता की मोठमोठ्या फलंदाजाच्या नांग्या कशा टेचायच्यात आणि त्याच अनुषंगाने सध्या तरी गोलंदाजी अजय शेंडे करतोय. अजय शेंडेचा विचार केला तर अजय शेंडेकडनं सामने देखील बरेचदा त्याच्या अगदी गोलंदाजावरती देखील मार पडले गेलेत. परंतु आता सध्या तरी केपी खरबाई संघ थोडंसं अडचणीत सापडलाय, कारण 2 ड्रीम कार्ड होते. दोन्ही ड्रीम कार्ड ते करतात त्या ठिकाणी फलंदाज बाद झालेत. परंतु आता न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आपण पाहतोय आतिश आलेत. हो यावेळेस आपण पाहतोय शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, हुक करण्याचा प्रयत्न. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं मनीष आणि आतिश सध्या मैदानाच्या आतमध्ये जोडी खेळत असताना पाहायला मिळते. अगदी दोन्ही खेळाडूंना आता चांगली कामगिरी करावं लागेल. कदाचित नव्हत्याचं होतं करून दाखवावं लागेल. इथं आपण पाहतो केल्याने होते आधी केले पाहिजे. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये आतिश आणि त्याच्या साथीने मनीष हे 2 खेळाडू पाहायला मिळतात. 4 फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतात. बाद झालेत ऋषिकेश मुकणे, त्यानंतर ऋतिक मुकणे, बादल सवारे आणि दिनेश वाघ हे 4ही मोठे फलंदाज त्या ठिकाणी बाद झाले. डगआउट कक्षामध्ये आता इथं शांतता पसरली आहे.
हो ज्यावेळेस पुन्हा आपण पाहतोय शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, विकेट खेळण्याचा प्रयत्न, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक लॉंग ऑफ मिड ऑनला, अगदी मिड ऑफला त्या ठिकाणी अनिल शिंदे होते वेगाने चेंडूवरती पोहोचतील तोपर्यंत तत्पूर्वी या 2 धावा मिळतात. या 2 धाब्याच्या मदतीने संघटित संख्या ऑन बोर्ड पाहायला मिळते. केपी करबाई संघ जाऊन पोहोचलाय 4 बाद 20 धाबा दाफलकावरती. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे गोरी 11 चाफेवाडी त्याच्या अगेन्स्ट हे दुटणे बीच संघ. पुन्हा एकदा पाहतो शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, अगदी प्रचंड ताकदीचा वापर, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत जितेंद्र शेंडे मेहनत करतात आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल जाईल सर सीमा पार. फलंदाज आपण पाहतोय मनीच्या पाठमधून आलाय हा षटकार. यू 8 बॉल मध्ये आता करायच्यात 20 धाबा. 2 चेंडू फार निर्णायक आहेत. या 2 चेंडू वरती जर 4 ते 5 धाबा आल्या तर कदाचित पुन्हा एकदा केपी करबाई संघ विजयाच्या आशा पल्लवित करू शकतो. 8 बॉल मध्ये 20, परंतु हा बॉल अगदी आपण पाहिला ऑफस्टिकच्या बाहेर. इथे अतिरिक्त धाव मिळते. कदाचित या धाबा कुठेतरी सौरव 11 दारोल टीमला वाचवाव्या लागतील. आपण पाहतोय छोटा पाकिट बडा धमाका मनीच्या पाठमधून एक षटकार तर आलाय. आता अशा पल्लवित झाल्यात. इथे 7 बॉल आता 8 बॉल आणि करायचं 19. 8 बॉल मध्ये 19, 2 चेंडू फार निर्णायक. हा चेंडू पुढे घेऊन पाहतोय अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये नव्हता कारण बॅटची लिडिंग एज आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये टीपला जाईल. ज्या फलंदाज मनीषने षटकार दाखवला होता त्याच फलंदाजाला गारद केलाय. फलंदाज बाद. चालले एक मोठ्या शैलीचा खेळाडू 7 बॉल मध्ये आता करायचं 19 धाबा. या बॉल वरती षटकाराला तर पुन्हा एकदा केपी करबाई संघ मैदानाच्या आतमध्ये इन होऊ शकते. विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकते. फुलर लेनचा बॉल अगदी आपण बघला मिड विकेट रिजनला सहजासहजी जितेंद्र शेंडे इथे झेल त्यांच्याकडनं ड्रॉप होणार नाही. लागोपाठचा लागणारा या ओव्हर मध्ये दुसरा धक्का फलंदाज बाद. आपण पाहतोय बॅट्समनची मागणी आहे की कमरेपेक्षा जास्त वरती चेंडूची हाताळणी केली आहे. कदाचित भीमरसाठी या चेंडूची मागणी केली आहे. ते आपण पाहतो फुलर लेनचा बॉल होता आणि लगेच मी तुमच्यापर्यंत तो निर्णय पोहोचू. स्ट्राईक इनवरती गणेश होते. फुलटॉस बॉल होता. अगदी आपण पाहिलं गेलं तर थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये स्वतः आयोजक आहेत. इथे आपण पाहतोय सुनील कडनं इथे आपल्याला निर्णय पोहोचवला की फ्री डिलिव्हरी. इथे फलंदाज बाद. त्याच्या आतमध्ये आपण पाहतो या ठिकाणी ललित दाखल झालेत नेट नंबर 8 वरती. ललितचा विचार केला तर अगदी कांडस विभागामध्ये कौशल्य विभागामध्ये एक स्पर्धा होती. 3 बॉल 18ची गरज होती आणि याच ललितनं 3 बॉल मध्ये 3 षटकार दाखवून केपी करवई टीमला विजय प्रस्थापित करून दिला होता आणि तोच सध्या फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ललित ऑन स्ट्राईक 6 बॉल मध्ये करायच्या 19 सॉरी स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतील आतिश. नॉन स्ट्राईक एंडला ललित परंतु 6 बॉल 19 धाबा या मॅच मध्ये जिंकण्यासाठी यावेळेस पहिलाच बॉल लॉफ केलाय. लॉफ्ट केला आपण करत असताना आपण पाहतोय मिड विकेट रिजनला चेंडू तो वेगाने पोहोचलेत जितेंद्र शिंदे. दोन्ही बंधुराज मिडॉन आणि मिड विकेट त्या ठिकाणी पत्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतील. फक्त मिळेल तिथे या 2 धाबा. या 2 धाब्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना पाहायला मिळतोय. केपी करबाई संघ जाऊन पोहोचलाय. तब्बल 29 धाबा दाफलकावरती 5 बॉल 17ची गरज. एखादा मोठा फटका पुन्हा एकदा केपी करबाई संघ मॅच मध्ये येऊ शकतो परंतु शॉर्ट ऑफ लेनचा बॉल सेकंड स्लिप मध्ये ठीपला जाईल
आणि संपवलाय फलंदाज आतिश या खेळाडूचा खेळ. तर राहिलाय 4 बॉल 17ची गरज. तर हे दोन चेंडू फार निर्णायक आहेत. या चेंडूवरती एखादा षटकाराला तर पुन्हा एकदा केपी करबई संघ अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतो. परंतु या बॉलवरती अजूनही किती दाबा दिले ना बाकी आहे. परंतु शॉर्ट ऑफ लेनचा बॉल अगदी योगेश आगिवलेचा छोटा बंधू सुशील आगिवला बॉलवरती वेगाने पोहोचलेत. फलंदाज बा त्या खेळाडूला विसरणार नाहीये. 3 बॉल 17ची गरज. पहिलाच बॉल लेफ्ट रेड गेलाय अगदी मिड विकेट रिजनला. अजय शेंडे प्रयत्न करतात परंतु आबाग्याच्या बाहेर. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. धाबा मिळतात 4. तर इथून जगदीच्या पाठ मधून पहिलाच बॉल चौकार आलाय. 2 बॉल आता विजयासाठी करावं लागतील 13. 2 बॉल 13ची गरज. एखादा चमत्कार केपी करवई टीमला वाचवू शकतोय. पण इथं आपण पाहतोय शॉर्ट ऑफ लेन पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेणारा बॉल. अगदी इथून 1 बाउन्सचा कॉल देखील गोलंदाज योगेशला ठिकाणी देण्यात आलाय. कदाचित अजूनही याच्यापेक्षाही जर तुम्ही अशाच पद्धतीने चेंडू जर फेकत असाल तर इथून आम्ही दंडित करू हेच सांगत असताना 1 बॉल 13ची गरज. या मॅच मध्ये आपण पाहतोय संपूर्ण आपण जर पाहिलं गेलं तर सौरभ इलेवन धारोळा संघ अगदी 13 धाबेनं हा सामना जिंकत असताना पाहायला मिळतो. हार्ड लक टीम करबई संघ बट गुड लक टीम सौरभ इलेवन धारोळा संघ आपण पाहतोय 46 धाबांचा पाठला करत असताना अवघ्या धाबा फक्त बनवले गेल्या. स्कोर कार्ड वरती 33 धाबा. जवळपास 13 धाबेनं हा सामना जिंकलाय सौरभ इलेवन धारोळ टीमनं. वेल डन टीम. मॅच मॅन ऑफ द मॅच देऊया. ज्याने 9 चेंडू फेस केलेत आणि 16 धाबा